नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण अहमदनगर डीसीसी बँक भरती 2024-25 चे काल आणि आज जे पेपर झालेले आहेत त्यामध्ये पेपरचं स्वरूप कसं होतं, कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते, कोणकोणत्या टॉपिक वरती किती प्रश्न आले होते याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. बहुतेक विद्यार्थ्यांनी प्रश्न मला पाठवलेले आहेत ते सर्व प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासोबत प्रत्येक विषयानुसार कोणकोणत्या टॉपिक वरती भर देण्यात आला होता ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती भरपूर डीसीसी बँक भरती 2024-25 ची तयारी करणारे विद्यार्थी आहेत. तर व्हॉट्सअप ग्रुप वरती मी SMS टाकला होता. ज्यांचा पण काल किंवा आज पेपर झालेला असेल त्यांनी जेवढे पण प्रश्न आठवत असतील किंवा कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न आले होते ते आठवत असतील ते मला व्हॉट्सअप वरती टाइप किंवा लिहून पाठवा. तर बहुतेक विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. त्यांचं सर्वप्रथम मनापासून धन्यवाद. त्यांनी जे पण प्रश्न आठवले ते टाइप करून किंवा लिहून पाठवल्याबद्दल. ठीक आहे, तर ते प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. अतिशय महत्त्वाचे टॉपिक वरती विद्यार्थ्यांनी प्रश्न उत्तर पाठवलेले आहेत त्यावरती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने चर्चा करणार आहोत. तर व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा. अतिशय हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, जर तुमचा पेपर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये असेल किंवा उद्या परवा असेल तर त्याच्यासाठी त्या दृष्टिकोनातून हे सर्व प्रश्न किंवा हे सर्व टॉपिक तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. भरपूर विद्यार्थ्यांनी भरपूर प्रश्न पाठवलेले आहेत. त्यातील काही प्रश्न उत्तर या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करत आहोत मित्रांनो. तर बघा, यामध्ये सर्वप्रथम पुन्हा एकदा काल देखील मी तुम्हाला सांगितलं होतं परीक्षेचं स्वरूप जर म्हटलं तर कोणकोणत्या टॉपिक वरती किती प्रश्न येतात हे सर्वप्रथम तुम्हाला इथे सांगून घेतो. सांगितल्याप्रमाणे जर विचार केला तर काल देखील यावरती आपण चर्चा केलेलीच होती, परंतु आज देखील तुम्हाला थोडक्यात त्याबद्दल माहिती देतो. मराठीवरती 15 प्रश्न, त्यानंतर गणित बुद्धिमत्तावरती एकूण 25 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, यामध्ये गणितावरती 15 प्रश्न आणि त्यासोबत रिझनिंग वरती 10 प्रश्न, एकूण 25 प्रश्न. त्यानंतर इंग्लिश वरती 15 प्रश्न, त्यानंतर पुढे जर म्हटलं तर GK/GS वरती 25 प्रश्न. ठीक आहे, याच्यामध्ये बँकिंग वरती 10 प्रश्न विचारले जातात, सहकार वरती 5 प्रश्न आणि बाकीचे जे प्रश्न आहेत ते भूगोल, इतिहास किंवा जिल्ह्याच्या माहितीवरती 10 प्रश्न विचारले जातात. असे एकत्रित जर म्हटलं तर आपल्याला GK/GS वरती 25 प्रश्न विचारले जातात. विद्यार्थ्यांनी देखील हीच माहिती टाइप करून पाठवलेली आहे जी की तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता. यामध्ये संगणकावरती देखील 9 ते 10 प्रश्न विचारले जातात सेपरेटली, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. म्हणजेच मराठीवरती तुम्हाला 15 प्रश्न, इंग्रजीवरती तुम्हाला 15 प्रश्न, ठीक आहे, गणितावरती तुम्हाला 15 प्रश्न, बुद्धिमत्तावरती तुम्हाला 10 प्रश्न, त्यानंतर GK/GS, ठीक आहे, GS साठी तुम्हाला टोटल 25 ते 30 प्रश्न. ठीक आहे, 25 ते 30 प्रश्न तुम्हाला याच्यावरती विचारले जातात. तर 30 प्रश्न पकडून चालूया, 5 प्रश्न इकडे तिकडे होऊ शकतात. यामध्ये संगणक राहिला, संगणकावरती तुम्हाला 5 ते 10 प्रश्न विचारले जातात. संगणकाचे कधी कधी आपल्याला 10 प्रश्न किंवा कधी कधी 5 प्रश्न विचारले जातात. जर संगणकावरती 5 प्रश्न विचारले गेले तर हे जे GK/GS आहे याच्यावरती 30 प्रश्न विचारले जातात आणि संगणकावरती जर तुम्हाला 10 प्रश्न विचारले गेले तर GK/GS वरती 25 प्रश्न विचारले जातात. परंतु अहमदनगर डीसीसी बँक भरतीचे जर आपण विचार केला तर विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे संगणक यावरती तुम्हाला 5 ते 10 प्रश्न विचारले जातात, जास्त करून 5 प्रश्न विचारले जात आहेत आणि GK/GS वरती तुम्हाला संपूर्ण आपल्याला 30 प्रश्न विचारले जात आहेत. टोटल या स्वरूपामध्ये तुम्हाला परीक्षेचं स्वरूप आपल्याला बघण्यासाठी भेटत आहे मित्रांनो. आता यानुसार जर म्हटलं तर हे आपल्याला मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता किंवा संगणक हे विषय समजून आलं, या विषयावरती एवढे प्रश्न विचारले जातात. बाकी जर म्हटलं तर तुम्हाला हे GK/GS आहे याच्यावरती जर म्हटलं तर बँकिंग वरती तुम्हाला 10 प्रश्न विचारले जातात जवळपास. त्यानंतर कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, ठीक आहे, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यावरती तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातात आणि बाकीचे जे 10 प्रश्न उरतात याच्यामध्ये जर म्हटलं तर जिल्ह्याच्या माहितीवरती 3-4 प्रश्न झाले. त्यानंतर महाराष्ट्राची किंवा आपली ऑलराऊंडर जे GK/GS ची माहिती, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र याचे तुम्हाला 3-4 प्रश्न विचारले जातात आणि चालू घडामोडी याचे देखील तुम्हाला 3-4 किंवा 1-2 प्रश्न विचारले जातात मित्रांनो. तर या स्वरूपामध्ये टोटल हे 10 प्रश्न होतात. हा संपूर्ण आपल्याला परीक्षेचा स्वरूप आपल्याला हे आपल्याला बघण्यासाठी भेटलेला आहे मित्रांनो आणि हेच विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे. त्यानुसार तुम्हाला संपूर्ण माहिती पुन्हा एकदा देऊन घेतलेली आहे. तर बघा, आता सर्वप्रथम जी पण विद्यार्थ्यांनी माहिती पाठवलेली आहे त्यानुसारच आपण विचार करूया. तर बघा, जसे विद्यार्थ्यांना प्रश्न आठवले त्यांनी लिहून किंवा टायपिंग करून पाठवलेले आहेत ते सर्व आपण ॲज इट इज बघणार आहोत. मी एका चार्ट मध्ये हे सर्व प्रश्न किंवा जे पण आपल्याला माहिती पाठवलेली आहे विद्यार्थ्यांनी ती फॉरवर्ड करून घेतलेली आहे, जे की तुम्ही देखील स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या नोट्स बद्दल माहिती देऊन घेतो, त्यानंतर लगेच आपण या व्हिडिओला पुढे कंटिन्यू करणार आहोत. तर बघा मित्रांनो, डीसीसी बँक भरतीसाठी या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या
महत्त्वाच्या असणार आहे. यामध्ये आपण काय काय उपलब्ध करून देणार आहोत त्याबद्दल थोडक्यात अतिशय 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्हाला माहिती देऊन घेतो. त्यानंतर लगेच पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करणार आहोत. तर बघा, डीसीसी बँक भरती अहमदनगर नाहीतर इतर कोणत्याही जिल्ह्यासाठी तुम्ही तयारी करत असाल तर त्या युक्तीने या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत. यामध्ये लेटेस्ट झालेल्या एकूण 60 पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर उपलब्ध करून देतोय. आधी एवढ्या क्वेश्चन पेपर होत्या 42 पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर. आता यामध्ये साताऱ्याच्या 15 ते 16 क्वेश्चन पेपर, त्याच सोबत लेटेस्ट झालेल्या चंद्रपूरच्या 5 ते 6 क्वेश्चन पेपर ह्या तुम्हाला आपण उपलब्ध करून देतोय. म्हणजे एकत्रित 60 पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर आणि त्यासोबत 7 ते 8 विषयाच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय. यामध्ये मराठी झालं, इंग्रजी झालं, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, संगणक, आयएमपी प्रश्न, बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचे देखील आयएमपी प्रश्न आणि मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता याचे टॉपिक नुसार प्रत्येक विषयाचे सेपरेट 100 ते 150 पेजेसच्या विषयाचे आपल्याला नोट्स बघण्यासाठी भेटतील. ठीक आहे, म्हणजे एकूण 60 पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर आणि 7 ते 8 विषयांचे नोट्स यांची किंमत आता आपण फक्त ऑफर मध्ये कमी ठेवलेली मित्रांनो. आता एडीसीसी बँक भरतीच्या हेतूने यांची सर्वांची एकत्रित किंमत आता ठेवलेली फक्त 169 रुपये. जर तुम्हाला पाहिजे असेल तर 91 39 64 31 99 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी हा एकच नंबर असणार आहे. आणि पुढे आपण ज्या नोट्स बद्दल माहिती जाणून घेणार आहोत त्यांचं सर्व स्वरूप लेटेस्ट वर्कवेलचे जे क्वेश्चन पेपर आहेत त्यानुसार जवळपास 90% मॅच होते मित्रांनो. ठीक आहे, आणि त्याच टाईपचे किंवा त्याच टॉपिक वरती प्रश्न विचारलेले बघण्यासाठी भेटलेले आहेत. जर तुम्हाला रिव्हिजन करायचे असेल, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची असेल तर प्रश्नपत्रिका सोडवण्या व्यतिरिक्त तुमच्यासाठी चांगला काहीच पर्याय नसणार आहे. प्रश्नपत्रिका जेवढ्या जास्त तुम्ही सोडवणार आहात तेवढा तुमचा स्कोर चांगला होणार आहे. कारण जेवढे पण महत्त्वाचे टॉपिक आहेत त्या टाईपचे प्रश्न ऑलरेडी वर्कवेलनी घेतलेले आहेत. साताराचे लेटेस्ट पेपर झाले, त्यासोबत रत्नागिरीचे लेटेस्ट पेपर झाले, भंडाराचे लेटेस्ट पेपर झाले. तर हे सर्व वर्कवेल या कंपनीने घेतलेले आहेत आणि त्याच पॅटर्ननुसार अहमदनगर डीसीसी बँक भरतीसाठी देखील प्रश्न विचारले जात आहेत. तर तुम्ही या नोट्स मध्ये जर क्वेश्चन पेपरचा अनुभव घेतला नाही तर प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवल्या तर तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. आणि याच टॉपिक नुसार तुम्हाला अहमदनगर डीसीसी बँक भरतीसाठी देखील प्रश्न विचारले जात आहेत. तर तुमच्यासाठी या नोट्स आणि क्वेश्चन पेपर अतिशय महत्त्वाचे असणार आहे. अतिशय कमी किमतीमध्ये म्हणजेच 169 मध्ये हे सर्व तुम्हाला 60 पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर आणि 7 ते 8 विषयाच्या नोट्स उपलब्ध करून देतो ऑफर मध्ये. पाहिजे असेल तर या नंबरवरती पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपात व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील. तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करूयात. तर बघा, आता आपण प्रश्न उत्तर बघत आहोत. जी पण विद्यार्थ्यांनी माहिती इथं पाठवलेली आहे तीच माहिती मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. यामध्ये थोडाही मी काही बदल केलेला नाहीये. ऍज इट इज फक्त जे एसएमएस आहेत ते फॉरवर्ड केलेले आहेत आणि ते फक्त तुम्हाला इथं त्या प्रश्नांची संख्या किंवा जे प्रश्न आहेत जे स्वरूप आहे ते तुम्हाला फक्त वाचून दाखवत आहे. यामध्ये मी कोणताही बदल केलेला नाहीये. तर बघा, आता यामध्ये डॉट दिसतील काही ठिकाणी आपल्याला किंवा आपल्याला काही ठिकाणी यम दिसेल. ठीक आहे, तर इथून जसं की हे एका विद्यार्थ्याने पाठवलं, हे दुसऱ्या विद्यार्थ्याने पाठवलं. खाली जर म्हटलं तर खाली देखील त्याच स्वरूपामध्ये बघा इथे आपल्याला पुन्हा डॉट दिसत आहे, म्हणजे इथून खाली पुन्हा दुसऱ्या विद्यार्थ्यांनी पाठवलेलं आहे. ठीक आहे, तर हे सर्व वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहे. जसं जसं त्यांना आठवलं त्यांनी तसं तसं हे प्रश्न उत्तर पाठवलेले आहेत. तर बघा, यामध्ये आपल्याला पहिल्या विद्यार्थ्यांनी काय माहिती पाठवलेली आहे ती जाणून घेऊया. तर बघा, चक्रवाढ व्याज याच्यावरती प्रश्न होता, नफा तोटा यावरती प्रश्न होता, त्यासोबतच सरासरी, वयाचे गुणोत्तर या टाईपचे प्रश्न तुम्हाला गणितावरती विचारले गेले होते. ठीक आहे, तर हे पहिल्या विद्यार्थ्याला जेवढे पण आठवले टॉपिक त्यांनी सांगितले. त्यानंतर मराठी व्याकरणावरती आपल्याला प्रश्न आलेले बघण्यासाठी भेटले होते. काही विद्यार्थ्यांनी टॉपिक किंवा प्रश्न देखील खाली पाठवलेले आहेत. ऑल टाईपचे प्रश्न होते. त्यानंतर करंट अफेअर वरती 2 ते 3 प्रश्न होते. त्यानंतर नद्यांवरती, उपनद्यांवरती प्रश्न आलेला होता. ठीक आहे, या विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार. पुढे जर म्हटलं तर पुढे बघा, दुसऱ्या विद्यार्थ्यांनी ही माहिती सेंड केलेली मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर बघा, आपल्याला काय प्रश्न आले होते. अहिल्यानगर याची आपल्याला लोकसंख्या घनता विचारली होती. ठीक आहे, अहिल्यानगरची आपल्याला लोकसंख्येची घनता विचारली होती. आय थिंक 266 आहे. आपण जे अहिल्यानगरचं जे पीडीएफ देतोय, जिल्ह्याच्या माहितीवरती पीडीएफ देतोय, त्यामध्ये ही सर्व माहिती, बेसिक माहिती जी आहे, आयएमपी माहिती ती आपण ऑलरेडी दिलेली आहे. हे जे पीडीएफ आहे मित्रांनो ते आपण आपल्या नोट्स मध्ये उपलब्ध करून देत आहोत. आपल्याला जिल्ह्याची माहिती देखील नोट्स मध्ये भेटून जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे तर म्हटलं तर पहिले एटीएम कोणत्या बँकेने चालू केले हा एक प्रश्न होता. त्यानंतर पुढे विद्यार्थ्याने गणिताचा जो प्रश्न आठवलेला आहे तो पाठवलेला आहे. तर बघा, गणिताचा काय प्रश्न होता मित्रांनो. तर गणिताचा प्रश्न होता 25, त्यानंतर 37. तर आपल्याला पुढे विचारलं होतं की 49चं काय येईल.
माझ्या अंदाजानुसार 5चा वर्ग हा 25 आहे, ठीक आहे. 5चा वर्ग 25 घेतला तर इथं वर्ग आहे आणि यामध्ये आपल्याला किती ऍड झालेले 25 मध्ये किती ऍड झाले त्यानंतर ही संख्या आली. जसं की यामध्ये जर विचार केला तर हे 10 आणि ते 2 12 तर 12 ऍड झाले. तर त्यानुसारच आपल्याला पुढील देखील सोडवायला सांगितलं असेल. जसं की हा कितीचा वर्ग आहे 7चा वर्ग. तर 7 मध्ये आपण 12 प्लस करणार आणि जे पुढची संख्या आहे ती आपल्याला उत्तरामध्ये दिसत असेल पर्यायामध्ये तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. या टाईपचा प्रश्न आला होता. तर चला पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला कोणता प्रश्न विचारला गेला होता. एका आयत्याची लांबी 10% वाढते, ठीक आहे. एका आयत्याची जी लांबी आहे ती 10% वाढते म्हटलेले. त्यानंतर रुंदी 10 कमी होते, ठीक आहे. तर आपल्याला त्याचं क्षेत्रफळ याच्यामध्ये काय फरक होईल ते आपल्याला सांगायला सांगितलं होतं. या टाईपचा प्रश्न होता. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बघा वृत्तचितीचे आपल्याला याच्यावरती प्रश्न होता. वृत्तचितीवर एक एक प्रश्न होता. कोणता प्रश्न होता हे आपल्याला समजलं नाहीये. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आयताची परिमितीवरती एक प्रश्न होता, ठीक आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर घड्याळावरती एक प्रश्न होता. त्यानंतर आंबा घाट, ठीक आहे. आंबा घाट आंबा घाट कुठे आहे कुठे आहे हा आपल्याला प्रश्न विचारला होता, ठीक आहे. तर या टाईपचे प्रश्न आपल्याला या विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, ठीक आहे. तर दोन विद्यार्थ्यांनी जे प्रश्न पाठवले त्यांना जसे आठवले त्यांनी हे टाईप करून पाठवलेले आहेत. तर बघा पुढील विद्यार्थ्यांनी इथून पुढे कोणकोणते प्रश्न विचारले गेले होते किंवा त्याला कोणते प्रश्न आठवले ते इथे त्यांनी पाठवलेले आहेत. पुढे पुन्हा दुसऱ्या विद्यार्थ्यांनी प्रश्न पाठवलेले आहेत. तर बघा यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे अहमदनगर बँकेवरती कोणकोणते प्रश्न आले होते किंवा अहमदनगर जिल्हा माहितीवरती कोणते प्रश्न आले होते. त्याच्यावरती जर म्हटलं तर प्रवारानगर कोणत्या तालुक्यामध्ये आहे, ठीक आहे. तर लोणी जवळचं जे प्रवारानगर आहे आय थिंक त्याच्यावरती हा प्रश्न असावा. पर्यायामध्ये कोणकोणते तालुके होते हे काही समजलं नाही. सॉरी, प्रवारानगर कोणत्या तालुक्यात आहे म्हणजे तालुक्यावरतीच प्रश्न विचारला होता. तर प्रवारानगरचं आपल्याला जे ठिकाण आहे त्याचं तालुक्याचं आपल्याला नाव सांगायचं होतं मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आई वडील, ठीक आहे. आपल्याला शब्द दिला होता आई वडील. याचा आपल्याला समासाचा प्रकार सांगायचा होता. समास सांगायला सांगितलं होतं. या टाईपचा प्रश्न होता. त्यानंतर जिल्ह्यावरती 3 प्रश्न होते या विद्यार्थ्यांनी सांगितलेले आणि मी देखील मागच्या व्हिडिओमध्ये बहुतेक ठिकाणी तुम्हाला सांगितलं जिल्ह्यावरती 3 ते 4 प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो, ठीक आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी देखील माहिती पाठवलेली आहे जी की तुम्ही देखील इथं बघू शकता. तर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काल जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड केला, ठीक आहे. काल जेव्हा आपण परीक्षेचं स्वरूप किंवा जे पेपर झाले त्याचं स्वरूप टाकलं त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी कमेंट्स केला की आमचा देखील काल पेपर होता परंतु आम्हाला या टाईपचे प्रश्न विचारले नव्हते. तर कालच मी तुम्हाला सांगितलं होतं हे ऑल शिफ्टचे क्वेश्चन आहेत. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या तिन्ही शिफ्टचे प्रश्न एकत्रित मी तुम्हाला सांगितलं होतं. तर एखादाच जर पहिल्या शिफ्टला प्रश्न असेल म्हणजे पहिल्या शिफ्टला त्याचा पेपर असेल आणि मी जी क्वेश्चन सांगितले होते ते तिसऱ्या किंवा दुसऱ्या शिफ्टला विचारले असतील तर त्या विद्यार्थ्यांचा तिथं गैरसमज झाला असेल. तर हे तुम्हाला इथं समजायला हवं की आपण एकत्रित तिन्ही शिफ्टचा विचार करत असतो. आज देखील जर विचार केला तर आजचे आणि कालचे जे पण विद्यार्थ्यांना प्रश्न आठवले मी ग्रुपला SMS टाकल्यानंतर त्यांचा आज काल या 2 दिवसामध्ये 6 शिफ्ट मधील कोणत्याही शिफ्टला पेपर झाला असेल त्यांना जे पण प्रश्न आठवले किंवा परीक्षेचं स्वरूप होतं त्यांनी ते पाठवलेले आहे आणि त्यानुसारच आपल्याला देखील समजायला पाहिजे, ठीक आहे. तर या गोष्टी इथं समजून घेत चला कमेंट्स करण्या अगोदर, ठीक आहे. पुढील आपण माहिती जाणून घेत आहोत. सांगितल्याप्रमाणे जिल्ह्याच्या माहितीवरती 3-4 प्रश्न विचारले जात आहेत. पुढे जर म्हटलं तर इंग्लिश वरती विद्यार्थ्यांनी पाठवलेले कोणकोणते प्रश्न आले होते किंवा कोणकोणत्या टॉपिक वरती. ग्रामर वरती जर म्हटलं तर करेक्ट सेंटेन्स झालं, प्रिपोजिशन झालं, समानार्थी विरुद्धार्थी झालं, वन वर्ड झालं याच्यावरती प्रश्न विचारले होते. करेक्ट स्पेलिंग वरती प्रश्न आले होते. तर या टाईपचे प्रश्न आले होते इंग्लिश ग्रामर वरती, ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्या या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जात आहे. पुढे मॅथ वरती नफा तोटा म्हणा, त्यानंतर वयवारी म्हणा, त्यानंतर शिकडेवारी म्हणा, काळ काम वेग यावरती प्रश्न होता. त्यानंतर टाकी नळ घड्याळ काटा याच्यावरती प्रश्न होता आणि काल देखील मी तुम्हाला घड्याळ काटा याच्यावरती 2 प्रश्न आले होते आणि तो टाईप देखील सांगितला होता की आपल्याला वेळ दिलेला असतो वेगवेगळ्या घंटाचा वेळ दिला असतो की 3 घंटा आहेत आणि त्यांचा आपल्याला कालावधी दिला असतो तो घंटा किती तासांनी वाजतो. तर या टाईपचे आपल्याला दिलं होतं आणि समजा या 3 घंटा 10 वाजता वाजल्या तर पुढील एका सोबत या घंटा कोणत्या वेळेला वाजतील ते आपल्याला सांगायला सांगितलं होतं. या टाईपचे काल देखील 2-3 प्रश्न होते. आज देखील 2-3 प्रश्न होते. त्यानंतर बँकिंग वरती जर म्हटलं तर CDSR यावरती प्रश्न होता. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला कॅम्प्युटरवरती बघा कॅम्प्युटरवरती या विद्यार्थ्याच्या शिफ्टला कोणता प्रश्न होता VPN, ठीक आहे. VPN मीन्स म्हटलेलं म्हणजे VPN चा फुल फॉर्म आपल्याला विचारला असेल. त्यानंतर URL चा आपल्याला URL म्हणजे काय याच्यावरती किंवा URL चा फुल फॉर्म इथे विचारला होता मित्रांनो, ठीक आहे. या टाईपचे प्रश्न या विद्यार्थ्याच्या शिफ्टला विचारले गेले होते. तर चला
पुढील विद्यार्थ्यांना जी माहिती पाठवलेली आहे आता त्याच्यावरती चर्चा करूया. तर बघा या विद्यार्थ्यांनी काही माहिती लिहून पाठवलेली आहे तर ती माहिती आता आपण बघूया. तर तुम्ही देखील स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि ही संपूर्ण माहिती इथं जाणून घेऊ शकता. मी डिटेलमध्ये सांगत बसणार नाहीये. फक्त जे महत्त्वाचे टॉपिक होते विद्यार्थ्यांनी जे पाठवलेले आहेत त्याला आठवल्याप्रमाणे ते मी तुम्हाला सांगत आहे. या विद्यार्थ्यांनी देखील माहितीच पाठवलेली आहे ऑलरेडी कोणकोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न होते आणि कालच्या देखील व्हिडिओमध्ये आपण ही माहिती सांगितली होती. तरी देखील काही विद्यार्थ्यांनी कमेंट्स केले की आमच्या शिफ्टला या टाईपचे प्रश्न नव्हते किंवा या टॉपिकवरती प्रश्न नव्हते. ठीक आहे. तर तुम्ही एकदा व्हेरीफाय करून घ्या. बहुतेक विद्यार्थ्यांनी इथं क्वेश्चन पाठवलेले आहेत, परीक्षेचं स्वरूप पाठवलेलं आहे. त्यावरतून तुम्ही ठरवू शकता आणि लेटेस्ट जे पेपर झालेले आहेत त्याचनुसार परीक्षेला प्रश्न विचारले जाते त्यानुसारच तुम्ही अभ्यास करा. मी तुम्हाला सांगेल की तुम्ही लेटेस्ट साताराचे पेपर म्हणा, त्यासोबत आपल्याला रत्नागिरीचे पेपर म्हणा, भंडाराचे पेपर म्हणा, ठाण्याचे पेपर म्हणा, तर हे जे वर्क वेलनिक पेपर घेतलेले त्याच पॅटर्ननुसार तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. तर या क्वेश्चन पेपरचा जास्तीत जास्त सराव करा मित्रांनो. त्याच टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत. ठीक आहे. तर बघा यामध्ये विद्यार्थ्यांनी काय काय माहिती पाठवलेली ते आता आपण जाणून घेऊया. तर इथे जर म्हटलं तर आपल्याला बघा आपल्याला इथं वाक्यात कर्मणी प्रयोग ओळखा या टाईपचा प्रश्न होता. त्यानंतर विरुद्धार्थी यावरती प्रश्न होता. प्रयोग ओळखण्यासाठी इथं प्रश्न होता. बाह्य प्रयोगाचे वाक्य ओळखा या टाईपचा प्रश्न होता. क्रियाविशेषण अव्यय यावरती प्रश्न होता. क्रियाविशेषण ओळखा क्रियाविशेषण ओळखा यावरती प्रश्न होता. समासाचे उदाहरण आपल्याला दिलं होतं ते ओळखायचं होतं. क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा यावरती प्रश्न होता. पुढे जर म्हटलं तर मॅथ हे मराठी होतं. त्यानंतर मॅथचा जर विचार केला तर मॅथवरती जर म्हटलं तर लसाईवरती पहिलाच विद्यार्थी इथं लसाईवरती बोलत आहे. लसाईवरती शक्यता उदाहरण नव्हतं विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं, परंतु याच्या शिफ्टला एखादा प्रश्न आला असेल काही अडचण नाही. पुढे जर म्हटलं तर आपल्याला बघा वार्षिक दर किती याच्यावरती प्रश्न होता. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला क्षेत्रफळ वाढ ठीक आहे याच्यावरती प्रश्न होता. पूर्ण व्यवस्थित समजत नाहीये. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर वाढ किती याच्यावरती या टाईपचा प्रश्न होता. त्यानंतर सध्याचे वय किती या टाईपचा प्रश्न होता. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा पुढे जर म्हटलं तर इथं वेगाने इथं रेल्वेचं जे वेगाने उदाहरण होतं काल देखील मी तुम्हाला बोललो होतो की रेल्वेचा जो वेग असतो आपल्याला इथं आपल्याला वेग काढण्यासाठी किती वेळ लागेल किंवा वेग किती होता हे आपल्याला काढण्यासाठी इथं प्रश्न विचारले जातात आणि रेल्वेचे त्या टाईपचे प्रश्न भरपूर लेटेस्ट वर्कवेलचे जे पेपर झाले त्यामध्ये विचारलेले आहेत. यामध्ये देखील इथं प्रश्न होता. त्यानंतर आपल्याला इथं रेल्वेचं 40 सेकंदामध्ये किती ओलांडेल किंवा त्याचा स्पीड किती होता असा या टाईपचं काहीतरी उदाहरण असेल. या टाईपचे उदाहरण भरपूर आता लेटेस्ट पेपर झालेत जे की आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देतो. त्याच्यामध्ये भरपूर या टाईपचे प्रश्न आहेत मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर बोगद्याची लांबी किती या टाईपचा प्रश्न होता. रेल्वेमध्येच हे उदाहरण आलं असेल. त्यानंतर मोठी संख्या कोणती याच्यावरती प्रश्न होता. त्यानंतर क्षेत्रफळ काय त्यानंतर वय काय या टाईपचे प्रश्न विचारले गेले होते. ठीक आहे. त्यानंतर रांगेतील क्रम यावरती देखील प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो. ठीक आहे. बुद्धिमत्तावरती. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर जीके वरती आपल्याला प्रश्न जर म्हटलं तर आपल्याला क्षेत्रफळाच्या दृष्टीने इथं काहीतरी दिलेलं आहे त्याचा आपल्याला या टाईपचा प्रश्न होता. त्यानंतर एक प्रकल्पावरती प्रश्न होता. प्रकल्प आपल्याला विचारला होता तो कोणत्या तालुक्यात आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर इथं बघा आपल्याला श्रीगोंदे शहर कोणत्या नदीकाठी आहे किंवा नदीवर आहे यावरती प्रश्न होता. त्यानंतर 2024 ला कोणत्या कंपनीला नवरत्न दर्जा मिळाला आहे या टाईपचा प्रश्न होता. 2024 ला कोणत्या कंपनीला नवरत्न दर्जा मिळाला आहे. त्यानंतर इथं जर विचार केला तर इथं बघा मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये असा काहीतरी प्रश्न होता. प्रकल्पावरतीच प्रश्न आहे म्हणजे. त्यानंतर रेबीज लस ठीक आहे रेबीज लस यावरती देखील प्रश्न आला होता. प्रश्न काय आहे हे संपूर्ण पाठवलेलं नाहीये. पुढे जर म्हटलं तर बघा पुढे आपल्याला प्राधान्य सिद्धांत इथं हे समजलं नाही. पुढे जर म्हटलं तर बघा आपल्याला इथं आपल्याला योजनावरती प्रश्न होता. ठीक आहे. योजना कधी सुरू करण्यात आली म्हणजे एक योजनावरती प्रश्न होता असं म्हणायला हरकत नाही. तर या विद्यार्थ्यांनी जेवढे पण प्रश्न आठवले ते यांनी पाठवलेले आहेत. जसे मला व्यवस्थित वाचता आलं किंवा तुम्हाला समजून सांगता आलं ते मी इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी तुम्ही देखील स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुम्ही देखील ही माहिती बघू शकता. ठीक आहे. तर चला पुढे आता आपण बघूयात. भरपूर प्रश्न अजून आपल्याला बघायचे. थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो परंतु डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर बघा पुढे जर म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वात अगोदर कोणत्या बँकेने एटीएम चालू केले. बघा या देखील विद्यार्थ्यांनी इथं हा प्रश्न पाठवलेला आहे. तर बघा या विद्यार्थ्यांनी इथपर्यंत प्रश्न पाठवलेले आहेत. दुसऱ्या विद्यार्थ्यांनी इथून इथपर्यंत क्वेश्चन पाठवलेले आहेत आणि इथून खाली पुन्हा दुसरा विद्यार्थी. तर हे झालं. त्यानंतर आरबीआय बँकेने त्यांनी उत्तर देखील सांगितलेलं आहे. त्यानंतर आंबा घाट कुठे आहे तर आपल्याला कोल्हापूर टू रत्नागिरी हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. या विद्यार्थ्यांनी प्रश्न उत्तर दोन्ही सांगितलेले आहेत. पुढे जर म्हटलं तर बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे कुठे आहे इथं इथं आपल्याला टेकड्यावरती प्रश्न होता. एक टेकडी विचारली होती ती कुठे आहे हा प्रश्न आला होता.
त्यानंतर संगमनेर कोणत्या मतदारसंघात येते या टाईपचा प्रश्न होता. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर श्रीगोंदे कोणत्या नदीकाठी आहे. तर बघा हे देखील विद्यार्थ्यांनी ऑलरेडी वरतीच प्रश्न इथं सेंड केला होता. तर हे प्रश्न या विद्यार्थ्यांनी पाठवले होते. म्हणजे जीके जीएस जर म्हटलं तर आपल्याला ऑल ओव्हर विचारलं गेलं होतं असं विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. बाकी तुम्हाला कोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जात आहेत ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर चला पुढे बघूयात. पुढे बघा, पुढे आपल्याला बघा विद्यार्थ्यांनी पाठवल्याप्रमाणे तर बटाटा काय आहे ते आपल्याला विचारलं होतं. यामध्ये आपल्याला पर्याय दिलेले आहेत. यामध्ये बघा भाजी, फळ, त्यानंतर फळ आणि खोड. ठीक आहे. भाजी, फूल, फळ, खोड या टाईपचा प्रश्न होता. त्यानंतर बटाटा हे बघा झाडास काय आहे. बटाटे हे झाडास काय आहे या टाईपचा काहीतरी प्रश्न आहे. फांदी, खोड, मूळ आणि फळ अशा प्रकारचे आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत ते. ठीक आहे. त्यानंतर माहिती, पत्ते, नाव, संच काहीतरी या टाईपचा होता प्रश्न. आय थिंक हे पूर्ण समजलं नाही. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर सिद्धटेक मंदिर. ठीक आहे. इथं सिद्धटेक मंदिर आहे. सिद्धटेक मंदिर कोणत्या तालुक्यात आहे तर आपल्याला प्रश्न विचारला गेला होता. जिल्ह्याच्या माहितीमध्ये हे सर्व काही दिलेलं आहे. हे मंदिर वगैरे, महत्वाची ठिकाणे वगैरे हे सर्व काही दिलेलं आहे. भरपूर विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या माहितीचा पीडीएफचा फायदा झालेला आहे. प्रत्येक शिफ्टला 3-4 प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक शिफ्टला जवळपास 2 तरी कमीत कमी आपण प्रश्न आपल्या पीडीएफ मध्ये इथं कव्हर केलेले आहेत. तर जिल्ह्याच्या माहितीवरती फक्त 13 ते 14 पेजेसचं पीडीएफ आहे. त्यामधून भरपूर प्रश्न आलेले आहेत. पुढे जर म्हटलं तर बघा इथं बघा मनरत्न काहीतरी नव्याने तयार झाला. इथं बघा महाराष्ट्रामध्ये म्हटलेलं आहे. महाराष्ट्रात नव्याने तयार झालेले जिल्हे कोणते. जिल्हा विचारला असेल माझ्या अंदाजानुसार किंवा जिल्हे आले असतील तर त्याच्यामध्ये वेगवेगळे पर्याय दिले असतील जुन्यापासून तर नवीनपर्यंत. आणि महाराष्ट्रामध्ये जे पण नव्याने जिल्हे तयार झालेले आहेत त्यावरती प्रश्न आलेला असावा. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर अहमदनगर कोणत्या नदीवरती अहमदनगर कोणत्या नदीच्या काठावर बसले आहे अशा प्रकारचा प्रश्न होता. त्यानंतर अहमदनगरमध्ये यंत्रसामग्री कोणत्या तालुक्यात मिळते असा प्रश्न होता. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर FTI. ठीक आहे. FTI सॉरी इथं आय झालंय. FTI म्हणजे काय याचा आपल्याला फुल फॉर्म किंवा FTI म्हणजे काय फुल फॉर्म विचारला असावा. त्यानंतर आई वडील समास ओळखा. बघा या देखील विद्यार्थ्यांनी या टाईपचा प्रश्न पाठवलेला आहे. आणि याची शिफ्ट जर म्हटलं तर दुपारी 1 वाजता हा पेपर सुरू होता. 1 वाजता सुरू झाला असेल तर आपला जो पेपर आहे 2:30 पर्यंत चालला असेल. तर बघा या विद्यार्थ्यांनी टायमिंग देखील पाठवलेलं आहे. आणि बहुतेक विद्यार्थ्यांनी या टाईपचे प्रश्न पाठवलेले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना समजून यावं की टायमिंग कोणता आहे किंवा पेपरचं स्वरूप कसं होतं. पुन्हा एकदा ज्यांनी पण प्रश्न उत्तर पाठवलेले आहेत त्यांचं मनापासून धन्यवाद. जेणेकरून बाकीचे ज्यांचे पण पेपर असतील त्यांना थोडाफार इथं हातभार लागेल किंवा थोडीफार मदत होईल पेपरचं जे पण पॅटर्न आहे किंवा जे आपल्याला संपूर्ण स्वरूप आहे ते समजून येण्यासाठी. तर पुढे बघा पुढील आपल्याला दुसऱ्या विद्यार्थ्यांनी इथून खाली माहिती पाठवलेली आहे. सॉरी याच विद्यार्थ्यांनी इथपर्यंत माहिती पाठवलेली आहे आणि इथून खाली इथपर्यंत दुसऱ्या विद्यार्थ्यांनी माहिती पाठवलेली आहे. तर बघा तंबाखू मुक्त भारतीय ब्रँड अँबॅसिडर कोण आहे याच्यावरती प्रश्न होता. अहमदनगर जिल्ह्याला लागून कोणता जिल्हा आहे याच्यावरती. आता जिल्ह्यालगत कोणकोणते जिल्हे आहेत याच्यावरती देखील आपण आपल्या पीडीएफ मध्ये सेपरेटली माहिती दिली. त्यामध्ये पूर्वला कोण आहे, त्यानंतर पश्चिमेला कोण आहे, त्यानंतर उत्तर या सर्व जिल्ह्यांना लागून कोणकोणते जिल्हे आहेत त्याच्यावरती प्रश्न दिलेले आहेत. म्हणजेच अहमदनगर जिल्ह्याची जी माहिती आहे त्याच्यामध्ये हे सर्व आपण कव्हर केलेलंच होतं. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा आज माझा 1 ते 2:30. ठीक आहे. म्हणजेच याचा देखील याच शिफ्टला पेपर होता. तर याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांनी कोणकोणते प्रश्न पाठवलेले आहेत त्यांनी फक्त टॉपिक नुसार माहिती पाठवलेली आहे. जसं की मराठीवरती क्रियापद, विशेषण, त्यानंतर समानार्थी शब्द हे तुम्हाला थोडे जास्त होते. त्यानंतर यामध्ये अंकगणित व बुद्धिमत्ता याच्यावरती नफा तोटा, शिकडेवारी, काळ काम विवेक त्यासोबतच सांकेतिक तुलना, त्यानंतर अल्फाबेट नंबर वरती भर होता अशा प्रकारचं विद्यार्थ्यांनी सांगितलंय. जिल्ह्यावरती 4 प्रश्न होते. बघा 3 ते 4 प्रश्न मी तुम्हाला पहिलेपासून सांगत आले. 3 ते 4 प्रश्न जिल्ह्यावरती विचारले जातात. त्यानंतर इंग्लिश वरती सेंटेन्स झालं, फिल इन द ब्लँक, त्यानंतर करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. करेक्ट सेंटेन्स किंवा करेक्ट स्पेलिंग झालं, आयडम झालं, त्यानंतर आपल्याला सिनोनिम्स झालं. ठीक आहे. या टाईपचे प्रश्न होते. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला करेक्ट वर्ड सुद्धा विचारलं जातं आणि याच्यामध्ये आपल्याला काही प्रश्न देखील म्हणजे जे शब्द विचारले गेले होते ते देखील काही विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत. सगळ्याच टॉपिक वरती जर म्हटलं तर 2-2, 3-3 प्रश्न विचारले गेले होते याच्यावरती. ठीक आहे. या टाईपचा प्रश्न या टाईपचे त्या विद्यार्थ्यांनी सांगितलेला आहे. ठीक आहे. तर चला पुढे बघूया. आणि पुढे जर म्हटलं तर त्या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की पेपर बऱ्यापैकी थोडा चांगला होता. त्यानंतर थोडं
कन्फ्युजन करणारा देखील होता, वेळ पुरत नाही ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्यासोबत टाइम मॅनेजमेंट गरजेचं आहे. यामध्ये देखील तुम्हाला हे जो आपला अभ्यासक्रमाचा व्हिडिओ होता किंवा आपण जेव्हा ऍडमिट कार्ड आलं किंवा संपूर्ण अभ्यासाचं स्वरूप सांगितलं तर तेव्हाच तुम्हाला सांगितलं होतं टाइम तुम्हाला पुरत नाही. ज्याचा पण अभ्यास आहे त्याचा व्यवस्थित पेपर जाण्यासाठी तो प्रश्न सोडत असतो. काही विद्यार्थी जर म्हटलं तर मला असं देखील ऐकायला आलेलं आहे, आता आपल्याला 1 तास 30 मिनिटाचा टायमिंग असतो, याच्यामध्ये तुम्हाला एकूण 90 प्रश्न सोडवायचे असतात. याच्यामध्ये म्हणजेच 90 प्रश्न सोडवण्यासाठी 90 मिनिटाचा टायमिंग असतो. तरी देखील काही विद्यार्थी जर म्हटलं तर पटपट जे उत्तर येत नाही टिक करून देतात आपल्या आजूबाजूचे विद्यार्थी आणि त्यांचा पेपर 15 ते 20 मिनिटं अगोदरच होऊन जातो आणि ते लगेच 10 मिनिटं अगोदरच उठायला सुरुवात करतात आणि जे सेंटरवाले असतात ते देखील ज्यांचा पेपर होतात काही ठिकाणी ते सेंटरवाले त्यांना लगेच सोडून देतात पेपर सबमिट झाल्यानंतर. तर आपण काय करतो, आपण देखील प्रश्न न चेक करता पटपट टिक करतो आणि आपण देखील उठून जातो. तर असं करू नका. तुम्ही अभ्यास केलेला असतो, तुमची मेहनत असते त्याच्या मागे, तर तुमचा जेवढा वेळ आहे जोपर्यंत ऑटोमॅटिकली सबमिट होत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतः सबमिट करू नका. पुन्हा एकदा जेवढा पेपर आपण सोडवला त्याचं उत्तर व्हेरीफाय करा, बरोबर आहे की नाही ते चेक करा, त्यानंतर सबमिट करा. त्याच्याशिवाय पेपर सबमिट करू नका. दुसऱ्याकडे लक्ष देऊ नका. व्यवस्थित तुम्ही तुमचा व्यवस्थित पेपर सोडवा मित्रांनो. ठीक आहे. तर पुढे पुढे बघा, या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे की वेळ पुरत नाही, टाइम मॅनेजमेंट करणं गरजेचं असणार आहे. कारण गणित बुद्धिमत्ताचे हे जे प्रश्न आहेत हे तुमचा थोडा वेळ जास्त घेतात. त्याच्यामुळे बाकीचा जो टायमिंग उरतोय तो या प्रश्नांना सोडवण्यासाठी द्या. ठीक आहे. त्यानंतर परकीय भाषेतील शब्द याच्यावरती प्रश्न होता आणि आय थिंक मला वाटतं याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला दुसऱ्या भाषेतील जे शब्द याच्यामध्ये पोर्तुगीज, ठीक आहे, पोर्तुगीज वरतून जे शब्द येतात ते शब्द आपल्याला ओळखायला सांगितले होते. या टाईपचे काहीतरी प्रश्न होते. त्यानंतर बघा इथून पुढे या विद्यार्थ्यांनी काय माहिती पाठवलेली आहे, तर याने देखील तीच माहिती पाठवलेली आहे थोडीफार. इथं बघा, श्रीगोंदा शहर कोणत्या नदीवरती वसलेला आहे, त्यानंतर संगमनेर तालुका कोणत्या मतदारसंघामध्ये येतो, हा देखील प्रश्न बघितला, हा देखील बघितला, वरती विद्यार्थ्यांनी पाठवले होते. त्यानंतर घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांतील जो कोन आहे त्याचं माप आपल्याला काढायचं होतं. या टाईपचे 2 क्वेश्चन होते. अशा प्रकारचं विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे. पुढे जर बघा, दुसऱ्या विद्यार्थ्यांनी इथपर्यंत माहिती पाठवलेली आहे. त्यामध्ये जर म्हटलं तर या विद्यार्थ्यांनी देखील हीच माहिती पाठवलेली आहे. त्यानंतर बघा, पुढे जर म्हटलं तर ताजापूर का काहीतरी प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे, अशा प्रकारचा प्रश्न होता. अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठे धरण कोणते, अशा प्रकारचा देखील इथं प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. ज्या पण विद्यार्थ्यांना जेवढे पण प्रश्न आठवले त्यांनी ते प्रश्न पाठवलेले आहेत टाईप करून किंवा लिहून. ठीक आहे. तर चला पुढे बघूयात. आता पुढील माहिती जर म्हटलं तर पुढे अजून कोणकोणते प्रश्न आलेले आहेत विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत ते बघूया. तर बघा, या विद्यार्थ्यांनी इथपर्यंत माहिती पाठवलेली आहे. तर यामध्ये जर म्हटलं तर क्रियाविशेषण, अवयव व त्याचे प्रकार, त्यानंतर याच्यामध्ये रीती क्रिया जे पण रीतीच्या संदर्भात आपल्याला आहेत त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत असं विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहे. पोर्तुगीज मधून जर म्हटलं तर तंबाखू हा जे शब्द आहे हा प्रश्न विचारला असावा माझा अंदाजानुसार, की हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे, या टाईपचा काहीतरी प्रश्न असावा. मॅथ वरती जर म्हटलं तर वयवारी, गुणोत्तर, सरासरी या टाईपचे प्रश्न. आणि जर म्हटलं तर पुढे आपल्याला कशाचा फुल फॉर्म विचारला होता, EMEI, ठीक आहे, याचा फुल फॉर्म आपल्याला विचारला होता. त्यानंतर पुढे बघा, दुसऱ्या विद्यार्थ्यांनी काय पाठवलेलं आहे, इथं आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे बघा. ए म्हणजे 1, त्यानंतर कॅट म्हणजे 4, तर आपल्याला पोलीस म्हणजे काय येईल या टाईपचा प्रश्न होता. त्यानंतर पुढे देखील त्यांनीच पाठवलेलं आहे, बी म्हणजे 2, त्यानंतर बॅट म्हणजे BAC म्हणजे 6, तर आपल्याला सांगत होतं काय येईल. म्हणजे सोपे सोपे प्रश्न आहे. आपण कॅल्क्युलेशन केले तरी आपल्याला समजून येतं. ए 1 नंबरला, बी 2 नंबरला, त्याच्यानुसार यांचं कॅल्क्युलेशन केलं, वजाबाकी किंवा बेरीज केली, याच्या टाईपचे प्रश्न तुम्हाला लगेच आलेले. म्हणजे कोणीही हे प्रश्न सोडू शकतात. तर बुद्धिमत्ता अतिशय सोपं विचारलं गेलं होतं. पुढे जर म्हटलं तर चूज द करेक्ट स्पेलिंग याच्यावरती प्रश्न होता. याच्यामध्ये जर म्हटलं तर त्यांनी शब्द देखील पाठवलेले आहेत. यापैकी करेक्ट स्पेलिंग कोणती ते आपल्याला सांगायचं होतं. त्यानंतर याच टाईपचा प्रश्न, चूज द करेक्ट स्पेलिंग, आपल्याला कॅलेंडर हा शब्द आला होता आणि कॅलेंडरचे आपल्याला करेक्ट स्पेलिंग ओळखायची होती किंवा करेक्ट सेंटेन्स आपल्याला इथं ओळखायचं होतं. या टाईपचे प्रश्न आले होते. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर जनगणनावरती एक प्रश्न होता असं देखील विद्यार्थ्यांनी पाठवलेलं आहे. आणि त्यानंतर पेन्शन योजनेवरती एक प्रश्न होता असं देखील विद्यार्थ्यांनी पाठवलेलं आहे. तर या टाईपचे प्रश्न आले होते जे की तुम्ही इथं संपूर्ण बघितलेले आहेत. खाली देखील जर म्हटलं तर काही विद्यार्थ्यांनी अजून प्रश्न पाठवलेले आहेत, ते आपण सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. परंतु एवढं सारं संपूर्ण स्वरूप तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही जास्त माहिती इथं जाणून घेण्याची गरज नाही, कारण डिटेलमध्ये तुम्हाला ही सर्व माहिती मी इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भरपूर माहिती इथं दिलेले, कोणकोणत्या टाईपचे प्रश्न आलेले होते. तर बघा, पुढे देखील काही विद्यार्थ्यांनी प्रश्न पाठवलेले आहेत. तर थोडेफार अजून आपण प्रश्न बघूया, तर जेणेकरून आपल्याला माहिती इथं समजून येईल.
तर सर्वप्रथम हे बघूयात. तर बघा, या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न पाठवलेले आहेत की हे जे टाईपचे प्रश्न प्रत्येक शिफ्टला 2-3 प्रश्न या टाईपचे प्रश्न प्रत्येक शिफ्टला विचारले जात आहेत. तर हे प्रश्न कसे सोडवायचे ते विद्यार्थ्यांनी इथं हे क्वेश्चन टाईप करून इथं पाठवलेले आहेत. ठीक आहे. तर हे देखील थोडक्यात तुम्हाला याची माहिती देतो. जेवढे पण आपल्याला हे दिलेले असतात ते टाईप करून घ्यायचे. जसं की इथं ए दिलंय, त्यानंतर गॅप दिलाय, त्यानंतर AC, त्यानंतर पुन्हा गॅप, त्यानंतर इथं पुढे सी दिलाय. ठीक आहे. सी, त्यानंतर ए, त्यानंतर पुन्हा गॅप ए, आणि त्यानंतर हे. तर आपल्याला काय करायचंय, ही जी लाईन दिलेली असते ती ड्रॉ करून घ्यायची किंवा हे शब्द आपल्याला लिहून घ्यायचे. टोटल किती होतात ते आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. जसं की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता 12 झाले तर आपल्याला 12 कितकीचे आपण गट करू शकतो. यांचे आपल्याला गट सारखे व्हायला पाहिजे. 12 शब्द आहेत म्हणजे एक तर आपण 4 त्रिक 12 4चे गट करू शकतो, किंवा 3-3चा गट करू शकतो, किंवा 6 दुने 12 तर 6-6चा गट करू शकतो, किंवा 2-2चा गट करू शकतो. तर शक्यता जेवढे कमीत कमी आणि मध्यम गट होतील ते आपल्याला करायचे आहे. जसे की 3 त्रिक 12 किंवा आपल्याला 4 त्रिक 12 या टाईपचे, 3 चौक 12 किंवा 4 त्रिक 12 या टाईपचे आपल्याला गट करायचे आहेत. तर 4-4चे आपण करून घेऊया. 1 2 3 4 इथे एक गट झाला, 1 2 3 4 इथे एक गट झाला. ठीक आहे. 3 गट पडले 4-4चे. तर या तिन्ही गटामध्ये आता हे जे शब्द दिलेले आहेत ते सारखेच यायला पाहिजे. जसं की इथं पहिला ए, तर इथे पण पहिला ए, इथे पण पहिला ए आलेला आहे. इथे 2 नंबरला सी आहे, इथे 2 नंबरला सी आहे, इथे देखील 2 नंबरला, तर मग इथे पण 2 नंबरला सीच येणार. ठीक आहे. इथे 3 नंबरला ए आहे, तर इथे पण 3 नंबरला ए येणार, आणि इथे पण 3 नंबरला एच आहे. त्याच प्रकारे इथे देखील 4 नंबरला सी आहे बघा, तर इथे देखील सी येणार, आणि इथे देखील 4 नंबरला सी येणार. तर हे मग आपल्याला वरचे जे शब्द आहेत ते आपल्याला फक्त इथे जोडून घ्यायचे, म्हणजे एकत्रित करायचे. मग सी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर झालं. त्याच टाईपचा हा देखील प्रश्न आहे, आणि ते आपल्या प्रश्नाचं हे योग्य उत्तर आपल्याला सांगायचं होतं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. त्याच प्रकारे आपण खालील देखील प्रश्न इथं सोडू शकतात. त्याच टाईपचा प्रश्न, काही बदल नाहीये. इथं ए दिलेला आहे, त्यानंतर इथं गॅप, त्यानंतर बी ए, त्यानंतर सी, त्यानंतर बी, त्यानंतर ए सी. ठीक आहे. त्यानंतर ए आणि त्यानंतर बी ए या टाईपचा प्रश्न आहे. टोटल शब्द बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 16 दिलेले आहेत. ठीक आहे. तर 4 चोक 16. ठीक आहे. 4 चोक 16चा आपण गॅप करू शकतो. म्हणजे आपण गट करू शकतो, किंवा 2-2चा गट करू शकतो, आणि त्या टाईपचा आपण प्रश्न इथे सोडवू शकतो. जसं की इथं 4-4चा केला तर 1 2 3 4 इथे एक गॅप झाला. ठीक आहे. इथे एक गॅप झाला, 1 2 3 4. ठीक आहे. इथे एक गॅप झाला, 1 2 3 4 इथे एक गॅप झाला. तर 4 गट करून घेतले 4-4चे. तर पहिल्यांदा ए आहे इथं, तर इथे देखील ए येईल, इथे देखील ए आहे, आणि इथे देखील ए आहे. 2 नंबरला इथे काय आहे, सी आहे, तर इथे देखील सी येईल. त्यानंतर इथे 2 नंबरला सी आहे, आणि इथे देखील मग सीच येईल. ठीक आहे. तर इथं इथं बघा 3 नंबरला कोणता शब्द आहे, इथे बी आहे, इथे पण 3 नंबरला बी आहे, इथे पण 3 नंबरला बी आहे. तर या टाईपचं मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय झालं, CABC. तर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. ठीक आहे. CABC हे आपल्या प्रश्नाचं इथे 2 नंबरचं योग्य उत्तर झालं. ठीक आहे. तर या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न पाठवले होते, आणि हे कसे सॉल्व्ह करायचे ते सांगायला सांगितलं होतं. तर या व्हिडिओच्या माध्यमाने हे देखील आपण सांगितलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. या टाईपचे प्रश्न तुम्हाला इझी बुद्धिमत्तावरती विचारले गेले होते. तर बघा, काही या विद्यार्थ्यांनी या टाईपचा अजून काही प्रश्न पाठवलेले आहेत ते देखील आपण बघूयात. तर भरपूर व्हिडिओ हा मोठा झालेला आहे. तर बघा, यामध्ये कोणकोणते प्रश्न विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत. तर याने देखील या टाईपचे प्रश्न आलेले, या टाईपचे 2 प्रश्न होते ते सोडवणं सांगितले होते. संगमनेरचा एक प्रश्न होता. त्यानंतर ए चे इन्कम 60% व बी चे इन्कम 45%. तर आपल्याला पुढे काहीतरी काढायला सांगितलं असेल, या टाईपचा प्रश्न होता. स्पीडचा क्वेश्चन होता. त्यानंतर इंग्लिश ग्रामरवरती आपल्याला प्रश्न होते. त्यानंतर इथं N14 अँड 145 आनंद, इथं हे समजलं नाही हा कसा प्रश्न होता, परंतु विद्यार्थ्यांनी या टाईपचं पाठवलेलं आहे. तर इथे देखील या टाईपचा प्रश्न जर म्हटलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 ही विषम याच्यामध्ये कधी ह्या संख्या दिलेल्या नसतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 आहे ते. ठीक आहे. तर 14 जर म्हटलं तर आपण कितीचा गॅप करू शकतो, 7-7चा करू शकतो. 7 दुने 14, किंवा 2-2चा गॅप करू शकतो. तर 7ने केलं तर बघायचं 1 2 3 4 5 6 7. 7ने जर केलं तर इथं आपला गॅप होईल. ठीक आहे. तर इथं जर ए आहे तर इथं पण ए यायला पाहिजे, तर असं होईल का, नाही.
तर याची एखादा अजून संख्या आय थिंक बाकी असेल. इथं शक्यता इथं 14 इथं 15 शक्यता एखादा शब्द असेल, एखादा शब्द इकडून विद्यार्थ्याकडून राहिला असेल. नाहीतर हे देखील आपण तसंच त्या टाईपने दोन्ही करून सोडवलं तरी सुटू शकतं, किंवा सी याच्या टाईपचे देखील आपण हे सोडू शकता, परंतु गट करूनच हे प्रश्न आपल्याला सोडवायला लागतात. ठीक आहे, तर या टाईपचे प्रश्न आपल्याला विचारले गेले होते डीसीसी बँक भरतीसाठी. तर त्या हेतूने आपण सर्व लेटेस्ट झालेला क्वेश्चन पेपर आणि नोट्स देखील उपलब्ध करून दिलेले आहेत, तर त्याचा देखील तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका. भरपूर डिटेलमध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत असतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.